अलमट्टी धरण व्यवस्थापन केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करत नसल्यानं शिरोळसह कोल्हापूर सांगली जिल्ह्यावर महापुराचं संकट ओढवतं। या पुराचा शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसतो। त्यामुळे हा प्रश्न कायमचा निकाली काढावा यासाठी आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे। पुराची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी आज गुरुवारी नृसिंहवाडीत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुराच्या पाण्यात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केलं। प्रमुख मागणी मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं। यावेळी सदस्यांनी कर्नाटक प्रशासनाच्या तसंच पाटबंधारे विभागाच्या कारभारावर सवाल उपस्थित करत चांगला समाचार घेतला। या आंदोलनात अप्पासाहेब गणपती जाधव या निवृत्त शिक्षकानंही सहभाग घेत प्रशासनासमोर व्यथा मांडल्या। या आंदोलनात तालुकाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, अक्षय पाटील, भूषण गंगावणे, उदय होगले आदींनी सहभाग घेतला। दरम्यान 3 तासाच्या आंदोलनानंतर अखेर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी पूरबाधितांसाठी निवारा तसंच त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची सोय केली जाईल, नुकसान भरपाईबाबत जिल्हा कार्यालयाला अहवाल देऊ असं लेखी आश्वासन दिलं। पाटबंधारे विभागानंही सध्या अलमट्टीतून 3 लाख विसर्ग सुरू आहे, तो 5 लाख करण्याबाबत पत्रव्यवहार करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीप दावणे, शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।